समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. सर्वप्रथम आज या सातारा येथील जलमंदिरात छत्रपतींचा आशीर्वाद घेण्याची आम्हाला संधी मिळाली आणि श्रीमंत छत्रपती कर्तनराजे भोसले, श्रीमंत छत्रपती खासदार उदयन महाराज भोसले यांचे आशीर्वाद आज आम्हाला मिळाले. हा या मोहिमेचा सर्वात मोठा परमोच्च प्रसंग आहे असं मी समजेन. दिग्विजय प्रतिष्ठान हे हॉर्स रायडिंग क्षेत्रात गेली 25 वर्ष काम करते. पारंपरिक आपला हा क्रीडा प्रकार आहेच आहे, पण त्याचबरोबर आधुनिक हा ऑलिम्पिक क्रीडा प्रकार आहे. हा खेळ लोकांपर्यंत पोहोचावा याला करता मी मागील 25 वर्ष सातत्यानं कार्य करतोय. पण हे करताना आपले गड किल्ले आहेत, आपला इतिहास आहे, शिवचरित्र आहे, हे या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचावं हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आता ही मोहीम शिवनेरीपासून सुरू झाली आणि 10 मेला रायगड येथे संपन्न होणार आहे. ते करताना 25 किल्ल्यांवरनं सगळं जल गोळा करून आम्ही रायगड येथे महाराजांच्या प्रतिमेस हा अभिषेक करून या मोहिमेची सांगता होईल. पण या निमित्ताने या मोहिमेच्या उद्देशाच्या रूपाने शिवचरित्रामधील स्वधर्म, स्वराज्य, स्वातंत्र्य आणि समृद्धी हे विषय घेऊन आम्ही लोकांच्या पुढे शिवचरित्र मांडतोय आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतोय. लोकांचे उदंड आशीर्वाद आणि प्रोत्साहन मिळतंय. आपणा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. दिग्विजय प्रतिष्ठानच्या तर्फे ही जी गड किल्ल्यांची मोहीम अतिशय तरुण लहान वयातली मुलं करत आहेत आणि त्यांच्या मार्फत हे जे चाललेलं आहे फार कौतुकास्पद आहे. म्हणजे हे बोलताना देखील हृदय भरून येते. सुरुवात शिवनेरी किल्ल्याहून झाली. ते वाटेत इतर किल्ले 25 पैकी इतर किल्ले देखील सर करत करत या ठिकाणी आले. कुठलाही किल्ला सर करायचं म्हटलं तरी अतिशय अवघड आणि हे जीवावरचं काम आहे. बालकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि तिकडे यायला देखील उशीर असं झालं की प्रतापगडहून उतरताना दोन घोडेस्वार त्यांचा ऍक्सिडेंट झाला. थोडं लागलं देखील मला, तरी त्या अशा अवस्थेत तिकडे आले. ही इतिहासाची पुनरावृत्ती आहे असं समजायला हरकत नाही आणि हे होणं फार गरजेचं आहे. शिवाजी महाराजांनी देखील
अतिशय कवळ्या वयात स्वराज्याची शपथ जी घेतली ते मागे वळून बघितलं नाही, मागे हटले नाही आणि ते स्वप्न साकार करून दाखवलं. त्याचप्रमाणे मला असं वाटतं ही परत इतिहासाची पुनरावृत्ती आहे का काय. शिवाजी महाराज हे एक युगपुरुष होते. त्यांच्यावर अख्ख्या जगभरात रिसर्च चाललेलं आहे. कुठेही कमी पडलेलं नाही. एवढ्या अल्प आयुष्यामध्ये त्यांनी एवढे प्रचंड यश कमवलं. कुठे हार काही दिसत नाही. त्यांच्या आयुष्यात संसार, मुलं बाळ त्यांच्यात रमलेत असा काही प्रसंग नाही. म्हणजे त्यांच्या पत्नी वारल्या त्यावेळेस जिजाऊ मासाहेबांनी देखील त्यांना सांगितलं तुमचा जन्म स्वराज्यासाठी आहे, आम्ही हे सगळं कार्य सांभाळतो, तुम्ही जावा. त्यांना 13 दिवस देखील गडावर राहून दिलं नाही. म्हणजे काय करायचं झालं तर फार मोठं सॅक्रिफाईस करावं लागतं आणि ते सॅक्रिफाईस शिवाजी महाराजांनी जे केले. नुसतं शिवाजी महाराजांचं जय असो म्हणून चालत नाही, तर शिवाजी महाराजांनी जे आपल्याला एक आदर्श दिलेला आहे, आपल्याला विचार दिलेला आहे. आज मला नवल वाटतं की अमुक अमुक ह्यांचे विचारसरणीवर चाललेलं आहे, अमुक ह्यांच्या विचारावर हे चाललंय. अरे शिवाजी महाराजांचा विचार कोणी मांडतच नाही, ही काय पद्धत आहे. आज आपण सगळे हिंदू आहोत, शिवाजी महाराजांमुळे आहोत. शिवाजी महाराजांचे विचार जेवढे तुम्ही राबवाल तेवढं एक नेशन बिल्डिंग होईल, कॅरेक्टर बिल्डिंग होईल. आणि म्हणून शिवाजी महाराज ह्यांचं आपण मोलच करू शकत नाही. म्हणजे ही छत्रपती उपाधी जी आहे ते देखील त्यांना नको होती. लोकांच्यासाठी, समाजासाठी त्यांना ती घ्यावी लागली. किती मोठं मन, किती मोठे विचार. त्यांना आपल्या जनतेशिवाय, त्यांच्या जनतेच्या सेफ्टी शिवाय त्यांना काहीच दिसलं नाही. आज आपल्याला एवढे अत्याचार, पावले अत्याचार पाहायला मिळतात. मग शिवाजी महाराजांच्या पाटलाची जी अवस्था केली ती का करत नाही. तशी जर अवस्था केली, तशी जर कडक शिक्षा, कॅपिटल पनिशमेंट दिली तर हे होणे नाही, हे होणार नाही. म्हणून शिवाजी महाराजांचे जे संकल्प आहे, जे त्यांचे विचार आहेत ते राबवण्यात यावे. नुसतं शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आणि जय हो करून चालणार नाही. तर शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांचं कृत्य हे आपण अस्तित्वात आणायला पाहिजे. आपण हे पुढे न्यायला पाहिजे. हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. आणि शिवाजी महाराज सगळ्यांचेच आहे. शिवाजी महाराज नसते तर आपण विचारच करू शकत नाही की आपली अवस्था आज काय झाली असती. चिमुकल्यांना तुम्ही काय संदेश देतात? हे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, काय संदेश देतात या चिमुकल्या मुलांना? काय सर्व 5 हे जे चिमुकले आहेत, जे घोडेस्वार आता गड किल्ल्यांवर जाणार आहेत, त्यांना काय संदेश देतात? हे एक पण आहे. नुसते हे घोडे स्वार गड सर करायला चाललेले नाही, तर हे पण त्यांना हासिल करायचे. आणि त्यासाठी किती कवळे मुलं, त्यांना म्हणजे मिशी पण फुटलेली नाही, एवढे लहान मुलं आहेत. आणि तर त्यांच्यामध्ये हे नेशन बिल्डिंगची, पॅट्रिऑटिक स्पिरिट हे सगळं
इन्कल्केट केलं गेलेलं आहे. आणि म्हणून मी काय शिवाजी महाराजांचाच विचार त्यांच्या अंगामध्ये नसामध्ये जो रुजलेला आहे, मी काय त्यांना ह्याच्यापेक्षा वेगळा संदेश देणार. शिवाजी महाराजांचे विचार सगळ्यांनीच राबावेत आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न तरी करावा. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.